सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी ही क्रिकेट संघटना स्थापन केली आहे। याचा प्रमुख उद्देश होता की व्यावसायिक क्रिकेट खेळता खेळता 45 वय निघून गेल्यानंतर खेळण्याची इच्छा असली तरी वयाच्या मर्यादेनुसार व्यावसायिक स्पर्धात्मक क्रिकेट खेळता येत नाही आणि मग अशा वेळी क्रिकेटमधली आपली इच्छा आपली हौस पूर्ण करण्यासाठी जे खेळाडू 45 वर्षावर क्रिकेट खेळू इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही हौशी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन स्थापन केलं आणि हे स्थापन करण्यासाठी अनिल अहदिवे यांनी फार मोठी मेहनत घेतली आणि त्यामुळे त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही संघटना स्थापन झाली आणि त्या संघटनेमध्ये मी स्वतः उपाध्यक्ष, बबन परब हे जिल्ह्याचे खजिनदार आहेत, बाबली वांगणकर हे सेक्रेटरी म्हणून काम करतायत, त्याचप्रमाणे सुनील धुरी, रिजवान, वासू वरवडेकर, विजय जोईल, शरद शिरोडकर, अभय भिशे, उमेश मांजरेकर अशी बरीच मंडळी या ठिकाणी जिल्हा संघटनेचा कार्यभार सांभाळतात आणि त्याचप्रमाणे तालुक्याचाही प्रत्येक तालुक्यालाही संघटना आम्ही कार्यरत केलेली आहे आणि ती तालुक्याची संघटना सुनील धुरी तालुकाध्यक्ष म्हणून काम करतायत, राजू पाटणकर खजिनदार म्हणून काम करतायत, त्यानंतर गोपाल वेंगुर्लेकर, संदीप रुद्रे, दीपक कुडाळकर, श्रीकृष्ण सामंत, नाना कुडाळकर, शैलेश प्रभू, प्रवीण नेरुरकर, राम राहुल सेक्रेटरी म्हणून काम करतायत। या व्यतिरिक्त बरीच मंडळी तालुक्यामध्ये काम करतायत आणि गेली 3 वर्ष सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या संकल्पनेतून आम्ही स्पर्धाही आयोजित करत आहोत। पहिली 2 वर्ष मालवण, 3रं वर्ष वेंगुर्ला आणि 4थं वर्ष यजमान म्हणून कुडाळ तालुक्याकडे ही स्पर्धा आलेली आहे। प्रामुख्याने जिल्हाभरात आमच्याकडे 45 वर्षावरील 200 पेक्षा जास्त खेळाडू हे सभासद म्हणून सहभागी झालेले आहेत आणि ज्यांना खेळायची इच्छा आहे अशांनी नोंदणी केल्यानंतर 12 संघांमध्ये त्याची विभागणी होते। आमच्याकडे 158 पेक्षा जास्त खेळाडूंनी नोंदणी केली खेळासाठी आणि त्यांचे आम्ही 12 संघ तयार केले आणि या 12 संघांमधून 1 आणि 2 मार्च रोजी ही स्पर्धा संपन्न होईल। जिल्ह्यातील सर्व खेळाडू हे या 12 संघांमध्ये विभागले जातात। त्या संघांची नावं आणि त्या संघांच्या मालकांची नावं आता आपल्याला मी सांगतोय। पहिला संघ आहे दोस्ती, ज्या संघाचे संघ मालक म्हणून आहेत शरद शिरोडकर व अभय भिसे, सावंतवाडी। या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत आशिष शिरोडकर, अनिल जाधव। दुसरा संघ आहे कुडाळेश्वर अकॅडमी, या संघाचे संघ मालक आहेत दीपक कुडाळकर, बिल्कुल कमसिन कुमारी आणि याचे आयकॉन खेळाडू आहेत किरण परब आणि गोपाल वेंगुर्लेकर। तिसरा संघ आहे महेश व पप्पू 11,
याचे मालक आहेत महेश कांदळगावकर आणि पप्पू परब, मालवण. याचे आयकॉन खेळाडू आहेत रिजवान शेख आणि सागर किनळेकर. चौथा संघ आहे वासंती चॅरिटेबल ट्रस्ट. या संघाचे संघ मालक दत्ता मिटबावकर, देवगड. तर राहुल रेगे आणि तमास अल्मेडा हे आयकॉन खेळाडू आहेत. पाचवा संघ स्वामी समर्थ, फक्त स्वामी समर्थ. याचे मालक आहेत बाबली वांगणकर आणि यशवंत किनळेकर. आयकॉन खेळाडू आहेत राजू पेंढुरकर, शाबी तुळसकर. सहावा संघ वेंगुर्ला वायफर्स. संघ मालक राजन गिरप. आयकॉन समीर आगा, संतोष कविटकर. सातवा संघ मालक 11. मालक दीपक मयेकर. आयकॉन खेळाडू संदेश मसूरकर, विजय गोसावी. या संघात नितीन वाळके हे सुद्धा सहभागी आहेत, हे सुद्धा खेळणार आहे व्यापारी संघाचे. आठवा संघ गंधा. आयकॉन खेळाडू दर्शन नार्वेकर, अण्णा चव्हाण. आठवा संघ राजश्री 11. या संघाच्या संघ मालक आहेत सौ राजश्री लोके पवार, देवगड. आयकॉन खेळाडू चंदन गाडी, वासू वरवडेकर. 10वा संघ संघर्ष 11. मालक आहेत अनिल हळदिवे. आयकॉन खेळाडू सलीम शाह, सचिन तळाशीलकर. सलीम शाह, सचिन तळाशीलकर. 11वा संघ समर्थ वॉरियर्स. संघ मालक श्री प्रवीण मांजरेकर, कुडाळ. प्रवीण मांजरेकर, कुडाळ. आयकॉन खेळाडू नाना कुडाळकर, अनिल हडळ. 12वा संघ साई समर्थ स्पोर्ट्स. मालक श्री साई ओटोकर, कणकवली. आयकॉन खेळाडू प्रवीण काळसेकर, संजय दळवी. या 12 संघामध्ये 13 आणि 14 खेळाडू विभागले गेलेले आहेत संपूर्ण जिल्ह्यातील. आणि यावर्षी आमच्या सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनमध्ये दोडामार्ग तालुका सुद्धा सहभागी झालेला आहे. त्या तालुक्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो, कारण आतापर्यंत 6 तालुके होते आमच्याकडे, वैभव आणि दोडामार्ग नव्हता. यावर्षी दोडामार्ग सहभागी झाले आणि त्यामुळे दोडामार्गचे खेळाडू सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होतील. 1 आणि 2 मार्च रोजी कुडाळच्या तहसीलदार मैदानावर ही स्पर्धा घेतली जाईल. पहिल्या दिवशीचे सामने साखळी पद्धतीने खेळवले जातील. दुसऱ्या दिवशी हे सामने आम्ही बाद पद्धतीने खेळवणार आहोत. या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस हे 11,111 ठेवलेलं आहे आणि चषक ठेवलेला आहे. या बक्षिसासाठी आम्हाला सहकार्य पुरस्कर्ते म्हणून देवेंद्र नाईक, माजी सरपंच चेनवन आणि त्याचा संघ काय फ्रेंडशिप चेनवनचे मालक देवेंद्र नाईक यांना आम्हाला पुरस्कृत केलं. त्याचबरोबर त्या याच्यासाठी राकेश म्हाळदळकर यांनी सुद्धा पुरस्कर्ते म्हणून आम्हाला
हो म्हटलेलं आहे. तर दुसरं बक्षीस 7,777 हे आणि चषक हे आमचे सहकारी खेळाडू आणि आमचे तालुक्याचे खजिनदार राजू पाटणकर यांनी आपल्या लक्ष्मी ज्वेलर्स कुडाळ या संस्थेमार्फत आम्हाला प्रायोजकत्व दिलं आहे दुसऱ्या क्रमांकाचं. त्यानंतर विविध जी बक्षिसं आहेत, मॅन ऑफ द सिरीज आहेत, मॅन ऑफ द मॅच आहेत, ही सुद्धा आमच्याच सहकार्याने प्रायोजित केलेली आहे. उद्या ती आम्ही सविस्तर नावं परवाच्या आपल्या वार्तांकनासाठी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. त्यामुळे सर्वांच्या सहकार्यानं ही स्पर्धा होणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये आणखी एक बाब आम्ही मुद्दाम समाविष्ट केलेली आहे की कुडाळच्या क्रीडा क्षेत्रामध्ये बऱ्याच लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि या खेळाडूंचा रविवारी बक्षीस वितरणाच्या वेळी सत्कार करावा असं सर्वानुमते ठरलेलं होतं आणि सर्वानुमते ती आम्ही नावं सुद्धा काढलेली आहेत. ती अशी की सुरुवातीला ज्यांनी या ठिकाणी क्रिकेट स्पर्धात्मक क्रिकेटला सुरुवात केली ते नंदू गावडे, त्यांचाही उद्या आम्ही सत्कार करू. त्यानंतर रणजित राणे, दिलीप वर्दे, महेश कुडाळकर, भाई पाटकर पिंगुळी, बच्चू सरमळकर, विजय प्रभू, सोनू ओटवणेकर, प्रसाद अनावकर, विद्या वेतुरेकर, शिरसाट सर, अरविंद शिरसाट सर, अशा या आणि का सामंत प्रिन्स स्पोर्ट क्लबच्या स्थापनेचे ते पहिले अध्यक्ष होते का सामंत. त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार करू. या सत्कार मूर्तींना शाल श्रीफळ देऊन आम्ही त्यांच्या आतापर्यंत केलेल्या आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आम्ही त्यांना सन्मानित करू. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुडाळ हौशीच्या सर्व सभासद खेळाडूंनी गेले 8 ते 10 दिवस ही मेहनत घेतलेली आहे आणि उद्याच्या सकाळी या स्पर्धेचं विधिवत उद्घाटन होईल. उद्घाटनाची बातमी आम्ही थोड्या वेळानं आपल्याला फोनद्वारे कळू. अध्यक्षांच्या सहमतीनं उद्याच्या उद्घाटनाची कोण असेल ती करू. आणि त्याचबरोबर आपल्याला विनंती करतोय की उद्या आपण या स्पर्धेचं चित्रण करण्यासाठी, स्पर्धेचं वार्तांकन करण्यासाठी आपण उपस्थित राहावं 2 दिवस आणि आम्हाला सहकार्य करावं ही आपल्याला विनंती करतो. किती वाजता? सकाळी 9 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन होईल आणि रविवारी 5 वाजता आमच्या अपेक्षेप्रमाणे 5-5:30 पर्यंत बक्षीस समारंभ सुरुवात करू. धन्यवाद.